नमस्कार विद्यार्थ्यांनो. शीतयुद्धोत्तर काळातील काही महत्वाच्या प्रादेशिक संघटना यामध्ये आपण पहिली संघटना बघितलेली होती युरोपियन महासंघ किंवा युरोपियन महासंघ. त्याची कार्यपद्धती बघितली, त्याची स्थापना कशी झाली ते पाहिलं. आता आपण बघणार आहोत त्याच्या पुढची दुसरी संघटना सार्क संघटना. आता सार्क संघटना काय आहे? सार्क हे मराठीमध्ये आपण असं लिहितो, इंग्रजीमध्ये SAARC हा एक प्रकारचा शॉर्ट फॉर्म केलेला आहे एका मोठ्या संघटनेच्या नावाचा. हे SAARC काय आहे? S म्हणजे साऊथ, A म्हणजे एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. म्हणजे काय? दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना. म्हणजे दक्षिण आशिया म्हणजे कुठं? जगाचा नकाशा जर आपण बघितला, आता पुस्तकामध्ये जगाचा नकाशा दिलेला आहे, जगाचा नकाशा आपण बघितला तर आशिया खंडातल्या दक्षिण भागात जे देश आहेत त्यांची प्रादेशिक सहकार संघटना. आता कुठले कुठले आहेत? तर असे देश कुठले? आपला भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ हे जे देश आहेत हे दक्षिण आशियामध्ये येतात. मग ही प्रादेशिक संघटना स्थापन केली ती त्या पाठीमागे हेतू काय होता? कोणतीही प्रादेशिक संघटना स्थापन करण्याच्या पाठीमागे, आता या ज्या सगळ्या प्रादेशिक संघटना स्थापन केलेल्या आहेत याच्या पाठीमागे एक महत्वाचा मुद्दा किंवा एक महत्वाचा हेतू आहे, तो म्हणजे आर्थिक विकास. प्रत्येक देशाचा आर्थिक विकास हे कॉमनली ह्या सगळ्या संघटनांना लागू आहे, हे लक्षात ठेवायचं. आर्थिक विकास हा महत्वाचा मुद्दा. मग आता आर्थिक विकास करण्यासाठी संघटना करण्याची काय गरज होती? गरज आहे कारण परक्या देशाशी व्यापार करण्यापेक्षा ओळखीच्या देशाशी व्यापार फार आपल्याला सोपा जातो. म्हणून काय केलेलं आहे? ह्या सगळ्या प्रादेशिक संघटना तयार केलेल्या आहेत. पैकी आता आपण बघणार आहोत सार्क या प्रादेशिक संघटनेविषयी. आता सार्कची स्थापना कधी झाली? सार्कची स्थापना झाली 8 डिसेंबर 1985 साली. 8 डिसेंबर 1985 सार्क संघटनेची स्थापना झाली. कुठं झाली? बांगलादेशची राजधानी ढाका या शहरामध्ये सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली. मग ही जी सार्क संघटनेची स्थापना केली, कुणी केली सार्क संघटनेची स्थापना आणि कोण कोण सदस्य आहेत? तर भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूटान आणि मालदीव हे मूळ 7 सदस्य होते. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये किती सदस्य होते? 7 सदस्य होते, मूळ सदस्य किंवा 7 मूळ सदस्य, मेन सदस्य आपण यांना असं म्हणू शकू. 7 फाउंडर मेंबर, मूळ सदस्य. हे 7 फाउंडर मेंबर होते. कुठले कुठले? भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान आणि मालदीव. मग 8वा जो देश याच्यामध्ये आला तो आला कुठला? अफगाणिस्तान. अफगाणिस्तान तो कधी सामील झाला? 2007 साली अफगाणिस्तान हा 8वा देश म्हणून यामध्ये सामील झाला. नावं लक्षात ठेवायला सोपी आहेत, पण एका वाक्यात किंवा 2 मार्काला जर प्रश्न विचारला, सार्क संघटनेची सदस्य राष्ट्र कोणती आहेत सांगा? साधं सोपं लक्षात ठेवायची 4 राष्ट्र अगदी लक्षात राहण्यासारखे. क्रिकेट खेळणारे 4 देश लक्षात ठेवायचे, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश. हे क्रिकेट खेळणारे 4 देश लक्षात ठेवले. भारताच्या शेजारील नेपाळ आणि भूतान ही 2 देश आणि मालदीव आणि अफगाणिस्तान ही लक्षात ठेवलं की 8 राष्ट्र ही लक्षात राहतात. अशा या दक्षिण आशियामधल्या 8 राष्ट्रांनी एकत्रित येऊन सार्क संघटनेची, म्हणजे सुरुवातीला 7 देशांनी सार्क संघटनेची स्थापना केली. मग स्थापना करण्यापाठीमागचा हेतू काय होता? तर पहिला हेतू त्यांचा होता की दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक समस्या जाणून घेणे आणि त्यावर उपाय शोधणे. म्हणजे त्यांचा पहिला हेतू कुठला होता? समस्या काय आहेत? दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या समस्या काय आहेत? आता बऱ्यापैकी आपण जर बघितलं तर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे एकेकाळी एकच असणारे देश होते. म्हणजे 1947 पूर्वी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे एकच राष्ट्र होतं, ज्याला पूर्वी हिंदुस्थान म्हटलं जात होतं किंवा इंग्रज त्याला इंडिया म्हणायचे. हे एकच राष्ट्र होतं. नंतर त्यातून फाळणी होऊन आपली 2 राष्ट्र झाली. 71 साली बांगलादेश हा
तिसरं राष्ट्र झालं. त्यामुळं प्रत्येक म्हणजे या 3 देशांची सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्या बऱ्यापैकी एकसारख्याच आहेत. काय आहेत? निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, ह्या त्यांच्या समस्या आहेत. या एकसारख्याच समस्या आहेत. पुढं नेपाळच्या बाबतीत सुद्धा तेच आहे. आता आपण बघतो बरेच नेपाळी लोक मुंबई, दिल्ली सारख्या ठिकाणी रोजगारासाठी त्यांचा देश सोडून येतात. म्हणजे जवळपास सगळ्यांच्या समस्या या एकसारख्या आहेत. मग यावर उपाय शोधायच्या, समस्या जाणून घ्यायच्या आणि काय करायचं त्याच्यावर उपाययोजना करणे. दुसरा हेतू त्यांचा आहे सामूहिक प्रादेशिक सहकार्यातून दक्षिण आशियाई राष्ट्रांची आर्थिक प्रगती करणं. म्हणजे पूर्वीच्या काळापासून घ्या किंवा आज सुद्धा घ्या, कुठलाही देश स्वयंपूर्ण नाही, म्हणजे स्वतः एकटा प्रगती करू शकत नाही. तर काय, त्याला कुठल्या तरी दुसऱ्या देशाचं सहकार्य हे घ्यावंच लागतं. आणि एकमेकांचा व्यापार किंवा देवाणघेवाण केल्याशिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणताही देश एकटा व्यापार करू शकत नाही. मग त्यात दुसरा हेतू आहे की सामूहिक सहकार्यातून काय करायचं, आर्थिक प्रगती करायची. तिसरा हेतू आहे राजकीय मतभेद विसरून एकमेकांना सहकार्य करणे. म्हणजे काय, दुसरा झाला आर्थिक सहकार्य आणि तिसरा आहे राजकीय मतभेद विसरणे. कुठला हेतू त्यांचा, राजकीय मतभेद विसरणे. आता राजकीय मतभेद म्हणलं तर भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या 3 देशांच्या मध्येच जास्तीत जास्त करून राजकीय मतभेद आहेत. पाकिस्तान आणि श्रीलंकेचा कोणत्याही प्रकारे राजकीय वैरत्व नाही आहे, कारण ते देश भौगोलिकदृष्ट्या एकमेकांपासून लांब आहेत. शिवाय समुद्री मार्गाने ते व्यापार करू शकतात, पण जमिनी मार्गाने किंवा हवाई मार्गाने त्यांना व्यापार करण्यासाठी ते भारतातून येणं त्यांना सोपं पडतं. दुसरी गोष्ट, नेपाळ सारख्या देशाला जर जमीन मार्गाने श्रीलंकेशी संपर्क साधायचा झाला तर भारताच्या हद्दीत आल्याशिवाय पर्याय नाही. हे नकाशावरून आपल्याला दिसून येईल. म्हणजे एक लक्षात घ्यायचं इथं की राजकीय मतभेद, आज भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जरी राजकीय मतभेद असले तरी पूर्वीच्या काळापासून आज देखील भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू आहे. हे पूर्वीपासून आहे. 1900 अगदी म्हणजे भारताची फाळणी झाली त्यावेळेला 47-48चा एक मधल्या 1 वर्षाचा गॅप सोडला तर सर्वसाधारणपणे व्यापार आज देखील चालू आहे. आपण सुद्धा पाकिस्तानातून काही गोष्टी आयात करतो, पाकिस्तानला आपण काही गोष्टी निर्यात करतो, हे आहे. आणि चौथा सगळ्यात महत्वाचा हेतू सर्वसाधारणपणे ढोबळ मानणे काय आहे की दक्षिण आशियाई राष्ट्रांचे आणि त्यातील लोकांचे राहणीमान उंचावणे किंवा त्यांचा दर्जा उंचावणे आणि दक्षिण आशियाई क्षेत्रामध्ये सामूहिक शांतता, आर्थिक प्रगती आणि राजकीय सलोखा निर्माण करणे. चौथा हेतू याचा काय आहे, उद्देश राहणीमान उंचावणे. दक्षिण आशियाई राष्ट्रांचे आणि राष्ट्रातील लोकांचे राहणीमान उंचावणे. आता राहणीमान उंचावणे म्हणजे काय करणे, तर जी गरिबी आहे ती गरिबीची संख्या किंवा टक्केवारी कशा पद्धतीने कमी होईल हे बघणं. जर बेरोजगारी वाढली तर गरिबी वाढेल आणि जर लोकांना रोजगार मिळाला तर आपोआपच लोकांची गरिबी दूर होईल. कारण सरकार लोकांना पैसा पुरवू शकत नाही पण रोजगार पुरवू शकतं. मग पैसा पुरवण्याला मर्यादा असतात, पण तेच जर सरकारने रोजगार पुरवला व्यापाराच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्याही माध्यमातून तर लोक स्वतः काम करतील आणि काम करून लोकांचं स्वतःचं उत्पन्न वाढेल आणि त्यातून लोकांचं राहणीमान हे आपोआपच उंचावेल. त्यामुळं हे 4 महत्वाच्या गोष्टीचा जो हेतू होता तो सार्क संघटनेच्या स्थापनेमध्ये महत्वाचे, म्हणजे हे सार्क संघटनेचे मेन हेतू आहेत. तसे डिटेलमध्ये खूप आहेत, पण महत्वाचे जे मेन उद्देश आहेत ते त्यांचे आहेत की लोकांच्या समस्या जाणून घेणे, आर्थिक विकास साधणे, राजकीय मतभेद बाजूला सारून व्यापार वाढवणे आणि दक्षिण आशियाई राष्ट्रांचा राहणीमान, लोकांचं त्या राष्ट्राचं राहणीमान हे काय करणं, उंचावणं. हे महत्वाचे मुद्दे. पुढं आता या देशांची प्रगती बघता बघता आजच्या घडीला युरोपियन युनियन, अमेरिका आणि चीन हे देखील सार्कचे सदस्य होऊ पाहत आहेत. पण भौगोलिक दृष्ट्या ते ही संघटनाच मुळात स्थापन केलेले भौगोलिक आधारावर दक्षिण आशिया, अमेरिका दक्षिण आशियामध्ये येत नाही, चीन दक्षिण आशियामध्ये येत नाही. त्यामुळं त्यांना वैधानिक किंवा कायदेशीर
अडचण आहे, त्यामुळे त्यांना हे सार्क संघटनेमध्ये सदस्य होऊ शकत नाहीत. पण अमेरिका, युरोपियन युनियन आणि चीन यांच्यासहित 9 देशांना निरीक्षकाचा दर्जा सार्क मध्ये देण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. आता या सार्कचं काम कशाच्या आधारे चालतं? जुना एक करार केलेला होता 1993 साली, SAPTE. हा साप्टा करार 1993 साली केला होता, 85 नंतर 93 साली. SAPTE म्हणजे काय आहे? तर SAPTE आहे साऊथ एशियन प्रेफरन्शियल ट्रेड अरेंजमेंट. साऊथ एशियन प्रेफरन्शियल ट्रेड अरेंजमेंट म्हणजे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार व्यवस्था. म्हणजे दक्षिण आशियाई क्षेत्रामध्ये व्यापार करताना प्राधान्य कशाला द्यायचं, व्यापाराच्या बाबतीत प्राधान्य, आणि ते प्राधान्य देऊन ती कशा प्रकारे अरेंजमेंट म्हणजे काय, व्यवस्था. इथं यस हे म्हणजे साऊथ एशियन, दक्षिण आशिया, एवढं लक्षात ठेवा. मेन पॉइंट जो आहे तो हाच आहे. पुढचा प्रेफरन्स हे थोडंसं वेगळं आहे. म्हणजे प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य देणे, ट्रेड म्हणजे व्यापार, आणि अरेंजमेंट म्हणजे व्यवस्था. हा एक करार केला होता. या आधारे सार्कची व्यवस्था किंवा सार्कचा व्यापार सुरू होता 1993 सालापासून. पुढे यामध्ये थोडासा बदल केला आणि साप्ताची जागा SAFTA हे आहे असंच राहिलं. SAFTA हे शब्द तेच राहिले, त्यात फक्त थोडा अर्थ बदलला. हा SAFTA 2006 साली साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया म्हणजे दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र. हिथं एचा अर्थ अरेंजमेंट होतो म्हणजे व्यवस्था, हिथं एचा अर्थ काय आहे, एरिया. इथं साऊथ आहे तसं, साऊथ साऊथ, दक्षिण दक्षिण, एशियन एशियन. प्रेफरन्शियल जे होतं म्हणजे प्राधान्य, त्याच्याऐवजी काय केलं, फ्री म्हणजे मुक्त, ट्रेड व्यापार आहे तसं, हे ट्रेड आहे तसं जायला. इथं अरेंजमेंट होती, त्याच्याऐवजी इथं झालं एरिया म्हणजे दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र. हे झालं आणि 2006 पासून याच्या पद्धतीनंच सार्कचं कामकाज होऊ लागलं. आता ते डिटेलमध्ये आपल्याला सिलेबसमध्ये नाहीये, फक्त इथंपर्यंतच माहिती लक्षात घ्यायची की 85 साली स्थापन झालेली सार्क संघटना 93 सालापासून एक वेगळी व्यवस्था त्यामध्ये निर्माण केली आणि त्या व्यवस्थेच्या आधारे व्यापार होत होता. तो व्यापार सन 2006 पर्यंत सुरू होता आणि 2006 पासून ते आज ताग आहे एक साफ्टा SAFTA या आधारे तो व्यापार सध्या सुरू आहे. इथपर्यंत हा मुद्दा कळाला असेल तर आपण तिसरी जी संघटना आहे त्या तिसऱ्या संघटनेकडे जाऊ. तिसरी संघटना आहे बिमस्टेक. आता नाव इंग्रजी वाटतंय थोडंसं वेगळं आहे, पण हा सुद्धा सार्क सारखाच एक शॉर्ट फॉर्म आहे. बिमस्टेकचा अर्थ आहे, बिमस्टेक म्हणजे कुठली फार मोठी फॉरेनची संघटना नाही. बिमस्टेक हे यात सुद्धा भारत सहभागी आहे. तर बिमस्टेक मध्ये काय येतं, BIMSTEC. बे ऑफ बेंगाल म्हणजे बीम म्हणजे काय, बीफचा आहे. बे ऑफ बेंगाल म्हणजे बंगालच्या उपसागरातील. I म्हणजे इनिशिएटिव्ह म्हणजे पुढाकारातली. M म्हणजे मल्टिपल. S म्हणजे सेक्टरल. T म्हणजे टेक्निकल. E म्हणजे इकॉनॉमिक्स आणि COC म्हणजे कॉर्पोरेशन. म्हणजे काय, बंगालच्या उपसागरातील बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य. म्हणजे बंगालच्या उपसागराशी जे जे देश जोडले गेलेले आहेत त्या जोडल्या गेलेल्या देशांची तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य असणारी संघटना. याची स्थापना कधी झाली, याची स्थापना झाली, या बिमस्टेकची स्थापना झाली 1997 साली. हल्लीच्या काळातील संघटना 1997 साली झाली. तर यात सदस्य देश कोण आहेत, जे सार्कचे आहेत त्या जवळपास तेच आहेत, फक्त थोडासा बदल. भारत, नेपाळ, श्रीलंका, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि थायलंड. म्हणजे हे जर जगाचा नकाशा किंवा भारतात आशिया खंडाचा नकाशा बघितला तर एक लक्षात येईल की या सगळ्या देशांना, एक नेपाळ सोडलं तर सर्वसाधारण या सगळ्या देशांना बंगालचा उपसागराचा स्पर्श होतो. जर पुस्तकामध्ये तुम्ही नीट बघितलं, फक्त आता नेपाळला घेतलेला आहे कारण नेपाळ हा भारतावर अवलंबून असणारा एक देश आहे आणि भारताचा पूर्वीपासूनचा तो कोण आहे, एक मित्र राष्ट्र आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये जे घेतलेले ते आहेत भारत, नेपाळ, श्रीलंका, भूतान,
बांगलादेश, म्यानमार आणि थायलंड हे एवढे देश. इथं भारतला बीच्या ऐवजी आपण वाटल्यास खूप वेळा बी झाली तर इंडिया म्हणून आपण इंडिया, नेपाळ, श्रीलंका, भूतान, बांगलादेश, म्यानमार आणि थायलंड हे देश आहेत. आता हे काय आहेत, ह्या सगळ्या देशांना बंगालच्या उपसागराचा किंवा हिंदी महासागर म्हणून किंवा त्याला बंगालच्या उपसागराचा किनारा हे सगळ्यांना स्पर्श होतो. ते हे सदस्य देश आहेत कशाचे, या बिमस्टेक या संघटनेचे. मग या बिमस्टेक संघटनेचा मुख्य हेतू काय आहे, ते कशा पद्धतीने कामकाज करतं, साधं सोपं याचं उद्दिष्ट एक लक्षात ठेवायचं. दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया, एक लक्षात घ्या मुद्दा कुठला, दक्षिण आशिया. आता आधी बोललेलं होतं दक्षिण आशिया आणि कोण, आग्नेय आशिया. दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया. जी आसियान संघटना आहे ना, ती आसियान संघटना ही आग्नेय आशियामध्ये येते. आग्नेय आशिया म्हणजे मलेशिया, इंडोनेशिया हे जे देश आहेत, सिंगापूर वगैरे, हे आशिया खंडाच्या आग्नेय भागामध्ये येतात. तर दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया यांच्यामधल्या प्रादेशिक संघटना या जोडायच्या. काय करायच्या, या प्रादेशिक संघटना जोडायच्या आणि यांचा एक एकत्रितपणे विकास साधणे. दक्षिण आशिया आणि यांचा आग्नेय आशिया या ज्या संघटना आहेत ह्या जोडायच्या आणि यांचा एकत्रित विकास घडवून आणायचा. दक्षिण आशियामध्ये असलेले देश जे सार्कचे सदस्य आहेत ते, आणि आग्नेय आशियामध्ये असलेले देश, आता यामध्ये तेच आहेत 7 देश सदस्य आहेत, भारत, नेपाळ, श्रीलंका, भूतान, बांगलादेश, म्यानमार, थायलंड. पैकी म्यानमार आणि थायलंड हे आग्नेय आशियातल्या आशियान संघटनेचे सदस्य आहेत आणि उरलेले देश हे दक्षिण आशियामधल्या सार्क संघटनेचे सदस्य. या दोन्ही संघटना जोडून यांचा एकत्रितरित्या वेगवान पद्धतीने आर्थिक विकास काही साधता येईल का यावर चर्चा करणं आणि यांच्यामध्ये सहकार्य घडवून आणणं हे महत्वाचं काम हे कोण करतं, तर हे बिमस्टेक ही संघटना करते. ही संघटनाच मुळात स्थापन केली. ही काही व्यापारी संघटना नाही, ही या दोन्हीच्या मध्ये समन्वय साधणारी एक संघटना आहे. दोघांच्या मधला दुवा म्हणू शकतो की दोघांना कनेक्ट करणारी ही संघटना आहे. का, कारण भारताला जोडून भारताचे जवळपासचेच राष्ट्र आहेत आग्नेय आशियामध्ये. भारताचा व्यापार आज बांगलादेश सोबत होते, त्याच्या शेजारी राष्ट्र कोण आहे, म्यानमार आहे. त्याच्या शेजारी थायलंडची सुरुवात होते, त्याच्यापासून इंडोनेशिया, सिंगापूर ही अशी विकसनशील राष्ट्र आहेत. यांच्याशी व्यापार जास्तीत जास्त पद्धतीने वाढावा. मग व्यापार वाढवण्यासाठी कुठल्या तरी संघटनेची, व्यापारी संघटनेच्या आधारेच व्यापार वाढवता येतो, वैयक्तिकरित्या व्यापार वाढवण्यापेक्षा. म्हणून बिमस्टेकची स्थापना झाली या दोन संघटनांच्या मध्ये सहकार्य साधण्यासाठी. एक तर एवढाच मुद्दा बिमस्टेकच्या बाबतीत फार महत्वाचा आहे. बाकी बिमस्टेक मध्ये जास्त काही डिटेल मध्ये आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही. फक्त एक लक्षात ठेवायचं, बिमस्टेकची स्थापना झाली 1997 साली. 7 सदस्य राष्ट्र आहेत आणि उद्दिष्ट काय, दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियातील देशांना आणि त्यांच्या प्रादेशिक संघटनांना जोडून वेगवान आर्थिक विकासाला चालना देणे आणि विविध विषयांवर सहकार्य घडवून आणणे हे एवढं बिमस्टेकचा हेतू आहे. हे एवढा मुद्दा लक्षात ठेवायचा. इथपर्यंत मुद्दा समजला? ठीक आहे.